रिद्धपूर इथं मराठी भाषा विद्यापीठाच्या स्थापनेसह परिसराचा सर्वांगीण विकास करण्यात येणार असून राज्यातील महानुभाव पंथाच्या विविध तीर्थस्थळांचाही विकास करण्यात येईल असं प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिनांक 16 डिसेंबर रोजी नागपूर इथं केलं. राहुरी महानुभाव पंथाच्या संस्थेच्या तर्फे महानुभाव संप्रदायामध्ये सेवाभावी काम करणाऱ्या व्यक्तींना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत पुरस्कार प्रदान करण्यात आले. त्यावेळी फडणवीस बोलत होते. पिंपळा हुडकेश्वर येथील निळभट्ट भांडारेकर सभागृह इथं महावाक्य प्रवचन सोहळा समितीतर्फे या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. उत्तर प्रदेशचे आमदार मुकेश चौधरी यांच्यासह महंत न्यायमबास बाबा, महंत कारंजेकर बाबा, महंत माहुरकर बाबा, महंत कापूस तळणीकर बाबा, महंत प्रकाशमणी विद्वांस बाबा, महंत वायंदेशकर बाबा, महानुभाव सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर अविनाश अवलगावकर, प्रवीणराज शास्त्री शेवलीकर तसंच उद्योगपती मनोज मुलीक, सुखपाल सिंग, अजय ढवंगाळे आदी यावेळी उपस्थित होते. उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की महानुभाव पंथ प्रवर्तक सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचे योगदान अमूल्य आहे. त्यांच्या अमूल्य भाषिक योगदानामुळे रिद्धपूर मराठी साहित्याची गंगोत्री ठरली आहे. महानुभाव पंथ हा कुप्रथा व्यसनाधीनतेपासून दूर आहे. पारस्परिक संबंध आणि जपून शुद्धतेची जपणूक करण्याचे काम महानुभाव पंथानं केलं. या पंथाचा विस्तार देशासह विदेशातही आहे. यामुळेच रिद्धपूर ही महानुभाव पंथाची सोबतीची मराठी भाषेचीही काशी आहे. लीळाचरित्रासारखा आद्य ग्रंथ जिथं लिहिला गेला तिथं पहिले मराठी भाषा विद्यापीठ होणार आहे. चक्रधर स्वामी व त्यांच्यानंतर गुरूंचा वैचारिक खजिना कालोघात नष्ट होऊ नये तर वाढावा यासाठी या विद्यापीठाचा विशेष महत्त्व ठरणार आहे असंही ते यावेळी म्हणाले. महानुभाव पंथातील व्यक्तींना त्यांच्या कार्याबद्दल कृतज्ञता पुरस्कारानं गौरवण्यात येते. यावेळी श्री नागदेवाचार्य जीवनगौरव कृतज्ञता पुरस्कार महंत दुतोंडे बाबा यांना तर महंत कारंजेकर बाबा यांना आचार्य श्री गुर्जर शिवव्यास सामाजिक कृतज्ञता पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. तसंच महंत हंसराज दादा खामणीकर यांना आचार्य श्री म्हाईंभट लेखक संशोधक कृतज्ञता पुरस्कार तर तपस्विनी छबीबाई पंजाबी यांना आद्य कवयित्री महदंबा जीवन गौरव कृतज्ञता पुरस्कारानं गौरवण्यात आलं. तसंच डॉक्टर विनोद पुसदेकर यांना आचार्य श्री बाई देवव्यास सेवा कृतज्ञता पुरस्कार उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रदान करून शाल श्रीफळ आणि गौरवचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आलं. मान्यवरांच्या हस्ते प्राध्यापक डॉक्टर रमेश अवलगावकर लिखित स्मृतीस्थळ या पुस्तकाचं यावेळी विमोचन करण्यात आलं. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कारंजेकर बाबा यांनी केले. संचालन प्राध्यापक डॉक्टर कोमल ठाकरे तर आभार प्रवीणराज शास्त्री शेवलीकर यांनी मानले. पुरस्कार सोहळ्यास मोठ्या संख्येनं नागरिक उपस्थित होते.